मंडळी, आपल्याला प्रत्येकाला काही ना काही सवय असते आणि कधी-कधी ही सवय आपल्याला महागात पडते. याबाबत सविस्तर माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका. आजकाल प्रत्येकाला केसांच्या समस्या भेडसावत आहेत. मग तो पुरुष असो वा स्त्री. पूर्वी आपले केस दाट आणि मजबूत असायचे, पण आता ते बारीक होत चालले आहेत आणि त्यांचा चमकही नाहीसा झाला आहे. मात्र त्याहीपेक्षा मोठी समस्या म्हणजे आपण आपल्या केसांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहोत. अनेक महिलांना केसांवर भांडी घेण्याची सवय असते, पण हीच सवय आपल्याला दारिद्र्य व गरिबीकडे ढकलते. आपल्या शरीराचा कोणताही भाग विकला जात नाही, कारण तो निसर्गाने दिलेली देणगी आहे. केस दान करणे श्रेष्ठ दान मानले गेले आहे. विशेषतः तिरुपती बालाजीसाठी केस दान करणे शुभ मानले जाते. यामागे एक आख्यायिका आहे. भगवान बालाजींच्या डोक्यावर गायीच्या मालकाने केलेल्या कृतीमुळे जखम झाली आणि त्यांच्या आईने स्वतःचे केस त्यागून ती जखम भरून काढली. त्यामुळे जे कोणी त्यांच्यासाठी केसांचा त्याग करेल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे तिरुपती बालाजी मंदिरात अनेक भाविक केस दान करतात आणि त्यांच्या घरी सुख, समृद्धी आणि शांती येते. मात्र जर आपण आपले केस एखाद्या भांडे विक्रेत्यास दिले आणि त्या बदल्यात भांडी घेतली, तर ती सर्वात मोठी चूक ठरते. हे भांडे घरी वापरल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, गरिबी ओढवते आणि दारिद्र्याचा सामना करावा लागतो. घरात कलह, संघर्ष वाढतो, मेहनतीचे फळ मिळत नाही, मुलांची प्रगती थांबते आणि व्यवसाय किंवा नोकरीत अडथळे येतात. काळ्या रंगाचे केस इतरांना दिल्यास किंवा त्या बदल्यात वस्तू घेतल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. काही लोक केसांवर तांत्रिक क्रियाही करतात, त्यामुळेही हानी होऊ शकते. जर केस दान करायचे असतील, तर कुणालाही विनामूल्य द्या, पण त्या बदल्यात काहीही घेऊ नका. भांडे विक्रेत्यांना केस देण्याऐवजी तिरुपती बालाजीला दान करणे श्रेयस्कर ठरते. घरातील माता लक्ष्मी दूर जाऊ नये म्हणूनही चूक टाळावी. तसेच केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय करता येतात. कोरफडीचा गर खोबरेल तेलात टाकून ते गरम करा. थंड झाल्यावर गाळून घ्या आणि केसांना लावा. यामुळे केस दाट व चमकदार होतात. हा उपाय मी स्वतः वापरते आणि तुम्हीही करून बघा. हा व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.